नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती पेपर घेतलेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे। का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्कीच बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संसद किती सभागृहाने मिळून तयार करण्यात आलेली आहे? भारतीय संसद किती सभागृहाने मिळून तयार करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 2 सभागृहाने मिळून भारतीय संसद तयार करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2, वयाची किती वर्ष पूर्ण केल्यानंतर भारतीय नागरिकास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो? वयाची किती वर्ष पूर्ण केल्यानंतर भारतीय नागरिकास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर भारतीय नागरिकास मतदानाचा अधिकार प्राप्त होतो। प्रश्न क्रमांक 3, भारतीय संविधानाची स्वीकृती कधी करण्यात आली? भारतीय संविधानाची स्वीकृती कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधानाची स्वीकृती करण्यात आली। प्रश्न क्रमांक 4, भारतामध्ये कोणत्या स्वरूपाची न्याय व्यवस्था आहे? भारतामध्ये कोणत्या स्वरूपाची न्याय व्यवस्था आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर एकेरी स्वरूपाची भारतामध्ये न्याय व्यवस्था आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत शिक्षणाच्या हक्काचा समावेश करण्यात आला? खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत शिक्षणाच्या हक्काचा समावेश करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 86व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेत शिक्षणाच्या हक्काचा समावेश करण्यात आला। प्रश्न क्रमांक 6, माहितीचा अधिकार देणारे पहिले राष्ट्र कोणते? माहितीचा अधिकार देणारे पहिले राष्ट्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर स्वीडन हे राष्ट्र माहितीचा अधिकार देणारे पहिले राष्ट्र आहे। प्रश्न क्रमांक 7, सार्वजनिक सत्ता वापरण्याचा लोकांचा कोणता हक्क आहे? सार्वजनिक सत्ता वापरण्याचा लोकांचा कोणता हक्क आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मूलभूत अधिकार हा सार्वजनिक सत्ता वापरण्याचा लोकांचा हक्क आहे। प्रश्न क्रमांक 8, सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखला जातो? सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून कोण ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर मंगल पांडे हा हुतात्मा सन 1857च्या उठावातील पहिला हुतात्मा म्हणून ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 9, विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विधेयक असे विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राज्यपाल हा घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख असतो। प्रश्न क्रमांक 11, विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते? विधानसभेची किती सदस्य संख्या असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 7 ते 500 विधानसभेची सदस्य संख्या असू शकते। प्रश्न क्रमांक 12, आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो? आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 30 एप्रिल या दिवशी आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जातो।
प्रश्न क्रमांक 13 कृत्रिम गांजा पदार्थावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? कृत्रिम गांजा पदार्थावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर चीन हा देश कृत्रिम गांजा पदार्थावर बंदी घालणारा जगातील पहिला देश आहे। प्रश्न क्रमांक 14 भारतीय नागरिकत्व कोणत्या मार्गाने मिळत नाही? भारतीय नागरिकत्व कोणत्या मार्गाने मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मतदानाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळत नाही। प्रश्न क्रमांक 15 भारतीय संविधानात एकेरी नागरिकत्व ही तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानात एकेरी नागरिकत्व ही तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ब्रिटन या देशाकडून भारतीय संविधानात एकेरी नागरिकत्व ही तरतूद स्वीकारली आहे। प्रश्न क्रमांक 16 नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव काय आहे? नव्या संसदेच्या प्रमुख दरवाजाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वरील सर्व। प्रश्न क्रमांक 17 भारताची दक्षिणोत्तर लांबी एकूण किती किलोमीटर आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी एकूण किती किलोमीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 3214 किलोमीटर भारताची दक्षिणोत्तर लांबी आहे। प्रश्न क्रमांक 18 प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले। प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? खालीलपैकी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कागल हे राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान आहे। प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणता पोर्तुगीज 1498 मध्ये भारतात जलमार्ग आला? खालीलपैकी कोणता पोर्तुगीज 1498 मध्ये भारतात जलमार्ग आला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वास्को द गामा हा पोर्तुगीज 1498 मध्ये भारतात जलमार्ग आला। प्रश्न क्रमांक 21 भारतातील कोणत्या दिशेला श्रीलंका हा देश आहे? भारतातील कोणत्या दिशेला श्रीलंका हा देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर दक्षिण या दिशेला श्रीलंका हा देश आहे। प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 23 दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वासुदेव बळवंत फडके यांनी दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला। प्रश्न क्रमांक 24 गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत? गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राष्ट्रवाद या वृत्तपत्राशी गोपाळ गणेश आगरकर हे संबंधित नाहीत। प्रश्न क्रमांक 25 बंदी जीवन कोणी लिहिले? बंदी जीवन कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सचिंद्रनाथ सन्याल यांनी बंदी जीवन हे लिहिले। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।